Morning students, hi, hello, how are you? I know you are all very fine and enjoying. You are all healthy and having a great time in your home. Okay, so let us continue our next part. What is that? Yes, the application part है ना. इंटिग्रेशन डिफरन्शिएशन कळलंय मस्तपैकी सगळ्यांना. डेफिनेट इंटिग्रल पण कळलंय मस्तपैकी. काल प्रॉपर्टीज बघितल्या. प्रॉपर्टीजवरनं काल प्रॉपर्टीज अप्लाय कशी करणार आहे ते पण आपण बघितलेले काल एक्झाम्पल्स. या आता ह्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही जसं जसं प्रॅक्टिकल मध्ये याल पुढे प्रॉब्लेम येईल तसं तसं मला जास्त डिटेलमध्ये कळतीलच. ठीक आहे. आणि पुढच्या बघूया. येस. सो लेट्स मूव ऑन. फर्स्ट आपण काही ॲप्लिकेशन डिफरन्शिएशनचे बघूया आज आणि काही इंटिग्रेशनचे बघूया. देन वी विल स्टॉप. ओके. येस. ठीक आहे. डिफरन्शिएशनचे ॲप्लिकेशन बघूया आपण. Everyone ready? Yes. So first we will start with one simple problem. एक simple problem घेऊया. Yes. Okay. तर application of differentiation and integration. Applications of differentiation and integration. है ना? Yes. So these are that things. Okay. Clear है? हा आला तुमचा फर्स्ट. पहिलं ॲप्लिकेशन कशाचं बघूया आपण. आता एखादं क्वेश्चनच घेऊया. डायरेक्ट क्वेश्चनच घेऊया. चालेल. या ओके. सो टेक डाऊन. अ बलून. बलूनची स्पेलिंग बरोबर आहे. अ बलून इज ब्लोन ॲट 100 cc पर सेकंड. म्हणजे एक बलून फुटतोय तुम्ही 100 cc एका सेकंड मध्ये हवा टाकताय. ठीक आहे. येस. when the radius is 10 centimeters है ना. अगोदर 0 सेंटीमीटर्स कारण की बलून तुम्ही काय फुकलंच नाही. when the radius is 10 centimeters, the radius is 10 centimeters, find the rate of increase in radius. विचारलं. काय विचारलं क्वेश्चन बघा. एक असा फुगा आहे. एक फुगा आहे. तो तुम्ही काय करताय हळूहळू फुकताय. त्यात हवा जाणार आहे ना. हवा जाणार आहे. हा बलून थोडा मोठा होईल. अजून थोडा मोठा होईल है ना. अजून थोडा मोठा होईल. मोठा झाला पूर्ण लेटेस्टिक. पूर्ण मोठा झाला. ठीक आहे. पूर्ण मोठा होऊन लेटेस्टिक त्याचा रेडियस 10 सेंटीमीटर झाला. काय झाला. 10 सेंटीमीटर झाला. मग तेव्हा 10 सेंटीमीटर रेडियस झाल्यावर त्याची रेडियसची इन्क्रीज होण्याची स्पीड सांगा. व्हॉल्यूम हवा जाण्याची स्पीड किती आहे. 100 cc पर सेकंड. पण रेडियस इन्क्रीज होण्याची स्पीड काय आहे. रेडियस जो इन्क्रीज होतो ना त्याची स्पीड पण काढा. म्हणजे तुम्ही जर बाहेरून बघितलं तुम्हाला याची रेडियस दिसते. इथून इथे एवढी झाली. हळूहळू एवढी तर रेडियस पण इन्क्रीज होतोय ना. रेडियस इज ऑल्सो इन्क्रीजिंग आहे की नाही. मग ते रेडियसची इन्क्रीजिंगची स्पीड काढा. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स काय आहेत. पहिले इंटिग्रेशनची डिफरन्शिएशनची इंटिग्रेशन आपण कशावर प्रॉब्लेम सोडवले. आता पहिल्यांदा वी आर सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑन येस रेट ऑफ चेंज है ना. आपण ऍप्लिकेशन हा कशावर आहे. रेट ऑफ चेंज वरचा क्वेश्चन आहे है ना. येस. तर बघा आपल्याला दिलंय काय आणि काढायचं काय. दिलंय व्हॉल्यूम. व्हॉट दे हॅव गिवन इज dv/dt दिलाय त्याने. dv/dt दिलाय. किती दिलाय 100 cc पर सेकंड. आणि विचारलंय काय dr/dt विचारलंय. dr/dt है ना. रेट ऑफ चेंजेस काढायला सांगितलंय. तर तुम्हाला पहिलं काम काय करायचं. व्हॉल्यूमला इन टर्म्स ऑफ रेडियस लिहायचं. म्हणजे काय तुमचं एक इक्वेशन सेटअप होतो है ना. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम जे होते लहानपणी तेव्हा काय करायचं. तुम्हाला रेडियस दिला तर व्हॉल्यूम काढायचं. काय दिलं तर रेडियस दिला की व्हॉल्यूम काढायचं. किंवा व्हॉल्यूम दिला की रेडियस काढायचा है ना. फॉर्म्युला पुट करून काय व्हॉल्यूम फॉर्म्युला. जर तुम्हाला रेडियस दिला r आहे तर व्हॉल्यूम काय असतं या केसमध्ये 4/3 पाय r³ असतं ना. इफ रेडियस इज देन व्हॉल्यूम इज व्हॉट. इथे रेडियस आहे इथे काय आहे व्हॉल्यूम आहे है ना. इफ रेडियस इज व्हॉल्यूम इज 4/3 पाय r³. ठीक आहे ना. तर मग तसंच जर तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम दिला तर तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस पण येईल. काय करायचं. यू हॅव टू जस्ट डिफरन्शिएट इट. है ना. येस. तो वी विल राइट वॉल्यूम ऑफ अ स्फियर. कारण की बलून काय आहे
स्फियर आहे 4/3 पाय आर क्यूब इक्वल्स टू व्ही, or you can write v equals to 4/3 pi r cube, volume पण 4/3 pi r cube, and now differentiating both with respect to time, है ना, differentiating both sides with respect to time, ठीक आहे, टाइम ची विथ रिस्पेक्ट टू टाइम पण दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं. आता इथे डिफरन्शिएट केलं तर काय झालं, dv by dt झाला, है ना. इथे डिफरन्शिएट केलं की काय झालं, 4/3 पाय चा कॉन्स्टंट आहे, 4/3 चा कॉन्स्टंट आहे, आर क्यूब चं फक्त डिफरन्शिएशन करायचं, d dt ऑफ आर क्यूब, है ना. आर क्यूब चं डिफरन्शिएशन कोण सांगेल, येस वी नो इट, व्हॉट इज इट, वी नो इट, काय ना, काय आहे आपलं आर क्यूब चं डिफरन्शिएशन, dv by dt इक्वल्स 4/3 पाय आर क्यूब चं डिफरन्शिएशन आहे 3r स्क्वेअर dr by dt, बरोबर आहे की नाही. आर क्यूब चं डिफरन्शिएशन काय असणार आहे, आर हा इट इज वेरिंग. आता तुम्ही म्हणाल सर की आर आर द कॉन्स्टंट आहे कारण की टी टाइम व्हेरिएबल टाइम आहे आणि आर तर आर मध्ये काहीच टी नाही, मग तुम्ही कसं सबस्टिट्यूट केलं, तर ह्याला तुम्ही कसं लिहिणार आहे माहिती आहे, डी ऑफ डी टी ऑफ इंटू मल्टिप्लाय बाय ऑफ आर क्यूब, ह्याला तुम्ही कसं लिहिणार आहात, डी ऑफ डी आर इंटू डी आर ऑफ डी टी इंटू वॉट आर क्यूब, ह्याला असं लिहिलं तुम्ही, कळलं. आणि तुम्ही काय करणार आहात आता, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट हा सेपरेटली बाहेर लिहिणार आहे, दिस पार्ट यू हॅव टू राईट इट सेपरेटली आउटसाइड, ठीक आहे. मग हा इक्वेशन कसा बनतो, हा इक्वेशन असा बनतो, डी ऑफ डी आर ऑफ आर क्यूब इंटू वॉट डी आर बाय डी टी, क्लिअर आहे. मग ह्याला तुम्ही काय, ह्याला तुम्ही डिफरन्शिएट करू शकता, व्हॉट इज 3r स्क्वेअर dr बाय dt. पहिला पार्ट कसा लिहिला आपण, ह्याला पूर्ण सॉल्व्ह कसं केलं आपण, ठीक आहे. हा पूर्ण पार्ट कुठे सॉल्व्ह केला आपण, इथे सॉल्व्ह केलाय, ठीक आहे. आणि हाच तुमचा इथे आपण लिहिला की 3r स्क्वेअर dr बाय dt, 3r स्क्वेअर dr बाय dt. कळलं इथेपर्यंत सगळ्यांना, येस. नाव आय एम रबिंग दिस पार्ट, ठीक आहे. हे तुम्ही साईडला लिहून घ्यायचं, ठीक आहे, डन, आलं आपल्याला कळलं. आता dv बाय dt ची व्हॅल्यू तर दिलेली आहे 100 सेंटीमीटर्स पर सेकंड. नाउ लेट्स पुट इट 100 cc per second equals to 4/3 pi, 3 get cancelled, so we won't write it, okay. r square लिहा, ठीक आहे, r square into dr by dt, म्हणजे जेव्हा 100 सेंटीमीटर्स पर सेकंड तुम्ही व्हॉल्यूम तुम्ही नेहमी टाकत आहात, है ना, मग त्यावेळेस काय होईल, 4 पाय आर स्क्वेअर इंटू डी आर बाय डी टी, म्हणजे 100 cc तुमचा व्हॉल्यूम आतमध्ये जात आहे, त्या केसमध्ये त्याचा सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर काय आहे, त्याचा सरफेस एरिया वाढतोय, आणि सरफेस एरिया वाढतोय आणि त्याचा सरफेस इंटू डी आर बाय डी टी. हा कसा इमॅजिन करणार तुम्ही, इथे तुमचा व्हॉल्यूम आहे, हा काय आहे, व्हॉल्यूम आहे, आणि याचा टोटल सरफेस एरिया काय असणार आहे, हा टोटल सरफेस व्हॉल्यूमचा जो टोटल सरफेस आहे त्याला तुम्ही काय केलं, असं एक्सपांड केलं, लेटेस्ट टेक हा रेक्टँगल असं बनवलं, त्याचा एरिया किती असतो, 4 पाय आर स्क्वेअर असतो, है ना. हा जेव्हा फुगत जातो, असं व्हॉल्यूम त्याचा वाढत होतो, तेव्हा काय होणार आहे, त्याचा एरिया मोठा होत जाणार आहे ना, एरिया याचा मोठा होत, तुम्ही असं प्लेन कन्सिडर केला, त्याचा एरिया काय होणार आहे, मोठा होणार, आणि कसा मोठा होणार आहे, रेडियस इज गोइंग टू इन्क्रीज, त्याचा व्हॉल्यूम नवीन काहीतरी असणार आहे, है ना, नवीन काहीतरी असणार आहे, ठीक आहे. ह्याचा व्हॉल्यूम तुम्ही कसं कन्सिडर करणार, ॲज इफ दिस इज इन्क्रीजिंग ऑन अ व्हर्टिकल ॲक्सिस, हा ह्याचा रेडियस लेटेस्टिक एका हाईटवर इन्क्रीज होतोय, ह्याला तुम्ही कसं इमॅजिन करणार आहे, ॲज इफ दिस इज अ डी आर बाय डी टी वर वाढतोय असं इमॅजिन करा, ठीक आहे. आणि हा तुमचा इन्क्रीजिंग रेडियस डी आर बाय डी टी, आणि हा तुमचा एरिया किती आहे, 4 पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. हा एरिया इंटू हाईट, व्हॉल्यूम त्याचा वाढतोय असं इमॅजिन करा. पण त्यांनी काय दिलंय, डी आर बाय डी टी इज ऑल्सो डिपेंडंट ऑन आर, आर वर पण डिपेंडंट आहे. मग तुम्ही काय करणार आहे, त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिलंय, व्हेन रेडियस इज 10 सेंटीमीटर, म्हणजे जेव्हा रेडियस 10 सेंटीमीटर असेल, रेडियसची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर असेल, तेव्हा डी आर बाय डी टी काढा, म्हणजे कधी व्हॉल्यूम तर वाढतोय नेहमी, पण रेडियसची व्हॅल्यू किती करायची तुम्हाला, 10 सेंटीमीटर, किती करायची आहे, 10 सेंटीमीटर. मग रेडियसची व्हॅल्यू जर सपोज 10 सेंटीमीटर असेल, तर तुम्हाला इथे व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूमची व्हॅल्यू तर फिक्स आहे, रेडियसची व्हॅल्यू तुम्ही पुट कराल इथे, तुमचं डी आर बाय डी टी मधचा आन्सर भेटून जाईल. क्लिअर आहे, येस. बट इफ याचा अर्थ काय की डी आर बाय डी टी इज डिपेंडंट ऑन रेडियस, जेवढा रेडियस वाढेल
जेवढं रेडियस वाढणार आहे तेवढं काय होईल, सरफेस एरिया पण वाढेल ना. मग व्हॉल्यूम तुम्ही जी काही भराल ती सगळीकडे जाणार आहे, ती सगळीकडे जाणार आहे ना. बघा आज तर तुम्ही डी आर बाय डी टी लिहिलात सेपरेटली, इथे डी आर बाय डी टी ते लिहिलात, तर इथे काय होणार आहे 100/4πr² होणार आहे ना. जेव्हा खूप हवा आतमध्ये गेलेली असेल, म्हणजे रेडियस खूप वाढलेला असेल, हे की नाही, खूप हवा भरली तुम्ही, तर तेव्हा तुम्ही फुकताय, हळूहळू हवा फुकताय, तेव्हा काय होईल, कारण की रेडियस खूप मोठा आहे, ही व्हॅल्यू खूप छोटी होणार आहे. मग डी आर बाय डी टी खूप छोटं होईल. म्हणजे तुम्ही खूप मोठा एकदा फुगा झाला ना की त्याचा रेडियस खूप कमी कमीने साईडने वाढेल. पण सुरुवातीला रेडियस खूप छोटा असतो, तेव्हा डिनॉमिनेटर खूप छोटा असतो, तेव्हा रेडियस खूप फास्ट वाढतो. तुम्ही सुरुवातीला हवा भरता तेव्हा छोटा असतो ना फुगा, तर लगेच त्याच रेट हवाची वेलोसिटी तुमची तीच आहे, हवा भरण्याची वेलोसिटी 100, पण सुरुवातीला वेलोसिटी रेडियस लगेच फास्ट होतो, मोठा होतो, नंतर तो कमी होतो. ठीक आहे, आता ह्याच्यात व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काढा. व्हॉट इज द रेडियस, r इज इक्वल्स टू 10². इथे 10 पुट करा. सो व्हॉट यू गेट आन्सर, त्याचा आन्सर काय येईल, रेडियस व्हॅल्यू 10 पुट केल्यावर दिस आन्सर विल बी 100/4π इंटू r² इज ऑल्सो 100. सो द आन्सर विल बी हाउ मच, 1/4π. ठीक आहे, तर डी आर बाय डी टी रेट इज इन्क्रीजिंग, रेडियस किती असणार आहे, डायरेक्टली पुट करा 1/4π cm/s. Clear students? Is it okay? Is it understood? This is a very beautiful question. Yeah, so let's take the next. Pause and write the answer. Okay, yes. ओके. आता आपण काय घेऊया, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, एरियावर घेऊया, चालेल. हां, एक क्वेश्चन आहे. येस, इफ yes, if question is that for a given rectangle, the breadth decreases by 4 centimeters per second and length increases by 5 centimeters per second. Okay, yes, then find the rate of increase of its perimeter. When its find the rate of increasing its perimeter and find its rate of change of area when length is length is 6 centimeters and breadth is 8 centimeters. प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, समजावून सांगतो काय आहे प्रश्न. ठीक आहे, बघा, हा तुमचा काय आहे, रेक्टँगल आहे. हा काय आहे तुमचा रेक्टँगल आहे. रेक्टँगलला काय असतं सांगा स्टुडंट्स, एक असते लेंथ आणि एक असते ब्रेड, है ना.
हां, तर त्याने काय सांगितलं, हा तुमचा एक छोटा डॉट होता, काय होता, डॉट होता. एका डॉटचं तुम्ही रेक्टँगल बनवलंय, डॉटचं काय बनवलंय, रेक्टँगल. तर डॉटचं रेक्टँगल बनवताना काय झालं, त्यांनी सांगितलं की एका सेकंडमध्ये 4 सेंटीमीटरने काय वाढते, ब्रेथ वाढते. एका सेकंड हा डॉट असेल, एका सेकंडमध्ये 4 सेंटीमीटरने हे वाढतं. आणि काय आहे, ब्रेथ डिक्रीजेस. डिक्रीजेस म्हणजे अगोदर डॉट नाही, हा दोन्ही इन्क्रीजिंगचा केस नाही. ब्रेथ डिक्रीजेस है ना, अगोदर काहीतरी व्हॅल्यू लेटेस्ट आहे, रेक्टँगलचं काहीतरी व्हॅल्यू आहे. येस. सो द ब्रेथ म्हणजे हे डिक्रीज होत आहे, काय होतं, हे डिक्रीज होत आहे ॲट 5 सेंटीमीटर्स पर सेकंड, ॲट 5 सेंटीमीटर्स पर सेकंड. अँड व्हॉट अबाउट दॅट, अँड द लेंथ इन्क्रीजेस. Breadth decreases by 4 centimeters per second. Breadth decreases by 4 centimeters and length increases by 5 centimeters per second. हे असं इन्क्रीज होते इथे. लेंथ किती इन्क्रीज होते, 4 सेंटीमीटर्स पर सेकंडने इन्क्रीज होतं है ना. तर ह्याचं पेरीमीटर पण चेंज होईल. म्हणजे काय, हे जर चेंज झालं तर थोड्या वेळी काय होणार, ह्या डायग्राम थोड्या वेळी काय होणार सांगा. असं झाल्यावर हे अगोदर लेटेस्ट एक असं होतं, हे कमी होतं आणि हे वाढतंय. थोड्या वेळी काय होणार, डायग्राम ही अशी होईल. अजून थोड्या वेळी काय होणार आहे, ही अशी होईल. अजून थोड्या वेळाने असं होईल. त्याचं पेरीमीटर म्हणजे काय, टोटल सम ऑफ ऑल द साइड. त्याचं पण रेट ऑफ चेंज असेल ना काहीतरी, टोटल पेरीमीटरचा रेट ऑफ चेंज तो पण काढायला सांगितलं त्यांनी. आणि काय सांगितलंय, एरिया पण काढा. म्हणजे हा एरियाचा चेंज जो आहे तो पण काढा. काय, तो पण काढा. कधी, जेव्हा ह्याचं लेंथ आणि ब्रेथ काय झाले असतील, लेंथ असेल 6 सेंटीमीटर्स आणि ब्रेथ असेल 8 सेंटीमीटर्स. ठीक आहे, ब्रेथ 8 सेंटीमीटर्स आणि लेंथ जेव्हा 6 सेंटीमीटर असेल तेव्हा याचा रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काढा. एरिया कितीने तेव्हा चेंज होत असेल. कळते का तुम्हाला, टर्म्स कळते. येस. सो दिस इज द पार्ट ऑफ द क्वेश्चन. नाउ लेट्स सॉल्व इट. चला याला सोडवूया. क्वेश्चन कळलं सगळ्यांना. येस. नाउ विल पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. ठीक आहे. आता तुम्हाला ह्यासाठी काय करायला लागेल, पहिल्यांदा तुम्ही याला ओरिजिन कन्सिडर करा, कुठेतरी रेफरन्स ॲक्सिस कन्सिडर करा, वाय आणि एक्स. तुम्हाला काय होतं, वाय वरच्या व्हॅल्यूज पण चेंज होतात आणि एक्स वरच्या व्हॅल्यूज पण चेंज होतात. की तुम्ही ह्याचा जो कोऑर्डिनेट सिस्टम लिहिलं, त्याच्या कोऑर्डिनेट सिस्टममध्ये ह्याचा वाय कोऑर्डिनेट जो होतो तो 4 सेंटीमीटर पर सेकंड चेंज होतोय ना. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, इफ अ कोऑर्डिनेट सिस्टम इज कन्सिडर्ड ऑन विच द रेक्टँगल इज प्लेस्ड, तेव्हा तुम्ही काय म्हणाल स्टुडंट्स, तेव्हा तुम्ही काय म्हणाल की डी वायची व्हॅल्यू कमी होते ना. सो डी वाय बाय डी टी ची व्हॅल्यू किती असणार आहे, -4 सेंटीमीटर्स पर सेकंड. आणि डी एक्स बाय डी टी ची व्हॅल्यू काय असणार आहे, प्लस डी एक्स बाय डी टी इज गिवन बाय 5. ओके, आय एम करेक्टिंग दिस. इट इज 5. इट इज प्लस 5 सेंटीमीटर्स पर सेकंड. क्लिअर आहे. या दोन्ही व्हॅल्यूज तुमच्या दिलेल्या आहेत, -4 आणि +5. अलग लक्षात, क्लिअर आहे इथपर्यंत है ना. येस, ह्या व्हॅल्यूज तुमच्या क्लिअर आहे. तुमचं पेरीमीटर तुम्हाला काढायला सांगितलं. व्हॉट इज पेरीमीटर, पेरीमीटरचा फॉर्म्युला लिहा. पेरीमीटर इज इक्वल्स टू व्हॉट, पेरीमीटर इज इक्वल्स टू 2x + y. तुमचा फॉर्म्युला इज क्लिअर. आता जस्ट पुट इट, dp बाय dt विल बी इक्वल्स टू व्हॉट, 2 है ना, इंटू व्हॉट, एक्सचं डिफरन्शिएशन काय असणार आहे, dx बाय dt. वायचं डिफरन्शिएशन dy बाय dt. ठीक आहे. द व्हॅल्यूज फक्त पुट करा. dx बाय dt किती आहे, -4. dy बाय dt किती आहे, +5. आन्सर किती आलं, +1 इंटू 2 दॅट इज 2 सेंटीमीटर्स पर सेकंड. त्याचं काय होणार आहे, पेरीमीटर वाढणार आहे. आलं का लक्षात स्टुडंट्स, पेरीमीटर काय होणार आहे, त्याचं वाढणार आहे. गेटिंग. सो दिस इज द आन्सर फॉर रेट ऑफ चेंज ऑफ पेरीमीटर. येस. आता तेच विचारलंय पुढं की रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काय. एरिया काय होईल, हीच डायग्राम कन्सिडर केली तरी एरिया काय होईल, एरिया इज इक्वल्स टू व्हॉट, एरिया इज व्हॉट, एरिया ऑफ रेक्टँगल इज व्हॉट, एक्स इंटू वाय ना, एक्स इंटू वाय असतं ना. आता काय करायचं तुम्ही, लेंथ इंटू ब्रेड असतं, बरोबर. ॲक्च्युली इट इज व्हॉट, लेंथ इंटू ब्रेड. रेक्टँगल पण लेंथला मी काय मानलं होतं, लेंथ खाली होता ना, लेंथ खाली होतं, लेंथला मी एक्स मानलेलं आणि ब्रेडला काय मानलेलं मी, वाय मानलेलं आहे की नाही. येस, दिस वॉज आवर रेक्टँगल कोऑर्डिनेट सिस्टमवाला. म्हणजे वाय कोऑर्डिनेट्सने आपल्याला काय करायचं, त्याचं ब्रेड काढायचं, एक्स कोऑर्डिनेट्सने त्याचं काय करायचं, वेट काढायची. आता डी ए बाय डी टी आपण करूया फक्त का, कारण की तुम्हाला विचारलं रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काढा. म्हणजे काय,
एरियाचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता हे डेल्टा ए बाय डेल्टा टी नाही आहे का, कारण की इथे व्हॅल्यू काय प्रत्येक सेकंदाला है ना. फॉर एव्हरी स्मॉल अमाउंट ऑफ चेंज you have to at every small amount of change the area is increasing है ना. in every second it is going by 5. एका सेकंदानंतर 5 आहे असं नाहीये. एका सेकंडमध्ये ग्रॅज्युएशन होत होत 5 सेंटीमीटर. इट्स वॉट द चेंज इज इन्स्टंटेनियस, द चेंज इज कंटिन्युअस. when the change is continuous you use which change you choose what differentiate. instantaneous value infinitesimal small values असेल तर आपण काय करतो चेंज कॅल्क्युलेट करायला आपण h ची व्हॅल्यू घेतो आणि h ला आपण सोडवून काय घेतलेलं आहे whenever there is h you have calculus. येस आपण काय करतो कॅल्क्युलस म्हणजे विल बी इक्वल्स टू व्हॉट डी ए बाय डी टी होऊन जाईल है ना. येस आता इथे डिफरन्शिएशन काय करतो आपण युव्हीओ रूल शिकलोय. एक्स इंटू डी वाय बाय डी टी प्लस वाय इंटू डी एक्स बाय डी टी. ओके एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू त्यांनी सांगितली व्हेन द लेंथ इज 6 सेंटीमीटर म्हणजे हे लेंथ किती आहे 6 आणि ब्रेड इज 8. आपण लेंथची व्हॅल्यू किती 6 आहे ना, ही 6 व्हॅल्यू ठेवा. डी वाय बाय डी टी म्हणजे चेंज इन व्हॉट हाइट ते किती -4 प्लस वाय हाइट ब्रेड इज 8 सेंटीमीटर 8 आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 सेंटीमीटर. तर तुम्ही व्हॅल्यू पुट केलं की तुम्हाला काय 24 प्लस हे किती 24 आणि 8 5 जा 40. तर 40 मायनस 24 16. 16 सेंटीमीटर पर सेकंड काय होतं त्याचा एरिया वाढत आहे. क्लिअर आहे स्टुडंट्स, एरिया वाढत आहे. हे तुम्हाला आन्सर आलं. क्लिअर आहे. दिस इज वन इंटरेस्टिंग अँड ब्युटिफुल क्वेश्चन. ठीक आहे, हे झाले 2 ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन फॉर डिफरन्शिएशन है ना. इंटरेस्टिंग आहे ना स्टुडंट्स. ॲप्लिकेशन असे छान ॲप्लिकेशन फिजिक्समध्ये असणार आहेत तुम्हाला. कशाचे पण काही पण व्हॅल्यूज जर कंटिन्युअसली चेंज होत राहणाऱ्या असतील ना तर तुम्हाला कधी पण काही पण हवं असेल तर ते तुम्ही मिळवू शकता. ह्याला तुम्ही काय म्हटलं मॅथमॅटिकल टूल म्हणायचं. काय म्हणायचं मॅथमॅटिकल टूल. तर हे काय आहे टूल आहे. टूल म्हणजे काय एक शेतकरी काय करतो त्याचा पावडा वापरून शेत बनवतो. तसं आपलं टूल काय आपल्याला फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवायचे तर डिफरन्शिएशन हे टूल आहे. डिफरन्शिएशन काय आहे टूल आहे. टूल्स ऑफ मॅथ्स. या ओके सो लेट्स टेक वन मोर प्रॉब्लेम. या इथे एक लॅडर आहे. अ लॅडर इज देअर ऑफ 5 मीटर्स. क्वेश्चन बघा काय अ लॅडर ऑफ 5 मीटर्स. अ लॅडर ऑफ 5 meters rests on a wall. rests on a wall. ठीक आहे भिंतीवरती थांबली अशी. ठीक आहे हां पुढे काय सांगितलंय की it slips down on the wall from the wall at कितीने सांगितलं त्यांनी. yes they have given at 2 centimeters per second. 2 centimeters per second. Then the question is find how fast it comes forward. प्रश्न कळला तुम्हाला. एक त्यांनी काय दिलंय how fast it comes forward. बरोबर ना हाच क्वेश्चन आहे. yes how fast it comes forward when it's 4 meters away from wall. आता हे देणं इम्पॉर्टंट आहे का, कारण की प्रत्येक वेगवेगळ्या व्हॅल्यूला वेगवेगळी स्पीड असेल. जशी बलूनची स्पीड सुरुवातीला काय होती जास्त होते नंतर कमी झाली. तर 4 मीटर्स जेव्हा दूर असते ना बलून लॅडर म्हणजे हा लॅडर सुरुवातीला लेटेस्ट एक असा होता आणि मग घसरायला लागला. घसरल्यावर हा लेटेस्ट एक 4 मीटर्स दूर आला लॅडर. तेव्हा ह्याची घसरण्याची स्पीड तीच आहे 2 सेंटीमीटर्स पर सेकंड. पण पुढे येण्याची स्पीड किती आहे दिस डी ह्याला आपण वाय नाव देऊया. डी वाय बाय डी टी देऊया. किती आहे 2 सेंटीमीटर. डी एक्स बाय डी टी त्यांनी विचारलं किती आहे. ठीक आहे येस तर आता आपण काय केलंय इथे मी ह्याला वाय मानलं आणि ह्याला एक्स मानलं म्हणजेच काय कन्सिडर केलं की मी हा कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे असं अज्यूम केलं. मी काय केलं हा कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे असं अज्यूम केलं. कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे असं अज्यूम केलं म्हणजे काय झालं की दिस इज वाय दिस इज एक्स अँड दिस इज व्हॉट अंडर रूट एक्स स्क्वेअर्ड प्लस वाय स्क्वेअर्ड. आणि त्याने दिलंय की ही किती आहे 5 मीटर्स. किती त्याने दिलं की 5 मीटर्स आणि त्याने सांगितलं की 4 मीटर्स असताना तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लेंथ हायपोटेनिस 5 मीटर असेल वन साईड 4 मीटर असेल तर अदर साईड
इट ऑलरेडी बिकम्स 3 मीटर्स बाय, बिकॉज पायथागोरस ट्रिपलेट्स तुम्हाला माहिती आहे 3, 4 आणि 5. ठीक आहे ना. येस, तर तुम्हाला हे कळलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी ह्याची रेट विचारली आहे ना, ह्याची रेट विचारली म्हणजे dx बाय dt विचारलं. तुम्हाला हे दिलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही काय कन्सिडर करा की तुम्हाला ऑलरेडी 5 मीटर्स इज इक्वल्स टू वॉट, 5 इज इक्वल्स टू 4 मीटर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे तुम्हाला माहिती नव्हतं है ना. येस, 5 मीटर स्क्वेअर इक्वल्स टू 4 मीटर स्क्वेअर प्लस 5 मीटर स्क्वेअर. तो वाय ची व्हॅल्यू इक्वल्स 3 मीटर्स है ना. येस, फ्रॉम x squared plus y squared equals to what, length squared. This is nothing but how much, 25 है ना. हा इक्वेशन तुम्ही यूज करणार आहे कारण की हे कॉन्स्टंट आहे आणि x आणि y मध्ये रिलेशनशिप माहिती आहे मला. म्हणून जर तुम्ही y चं रिलेशनशिप माहिती असेल तर तुम्हाला x चं रिलेशनशिप काढता येईल. म्हणून हा क्वेश्चन बनवलेला आहे की x चं y चं रिलेशनशिप दिल्यावर x चं रिलेशनशिप काढा आणि त्याच्यामध्ये परत y ची व्हॅल्यू 4 मीटर असेल तर व्हॅल्यू डिपेंडंट आहे असं त्यांनी सांगितलं. कारण की म्हणून असं क्वेश्चन विचारले. आपण याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम करूया. का विथ रिस्पेक्ट टू टाइम, कारण की पर सेकंडमध्ये त्या व्हॅल्यू चेंज होतात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, जस्ट हियर इट बिकम्स 2x dx बाय dt प्लस इथे काय होणार 2y dy बाय dt. कॉन्स्टंट डिफरन्शिएशन काय नाही, 0 झालं आहे की नाही. किती छान. या ही व्हॅल्यू 2 2 पण दोन्ही साईडला कॅन्सल होईल. तिकडे होईल y dy बाय dt इक्वल्स टू x dx बाय dt होईल है ना. dy बाय dt ची व्हॅल्यू त्याने दिली आहे. y ची व्हॅल्यू किती पकडायची, y ची व्हॅल्यू किती आहे 2 सेंटीमीटर्स पर सेकंड. आणि हा तिकडे मायनस बनेल की नाही. हां, आणि y ची व्हॅल्यू काय होती, खाली होती है ना. येस, सो यू कॅन राईट मायनस ऑफ x dx बाय dt. आणि dx बाय dt तुमचा आन्सर असेल. ठीक आहे, हे त्याने दिले 2 सेंटीमीटर्स पर सेकंड. क्लिअर आहे स्टुडंट्स. आता तुम्हाला ह्याच्यावर काय कळतं की dx बाय dt ची ज्या व्हॅल्यू आहेत ना, dx बाय dt च्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, त्या कशावर डिपेंडंट आहेत, त्या x आणि y च्या व्हॅल्यूजवर पण डिपेंडंट आहेत. x आणि y च्या व्हॅल्यूजवर पण डिपेंडंट आहेत आहे की नाही. बघा, x ची व्हॅल्यू वेगळी असेल, y ची व्हॅल्यू वेगळी असेल तर dx बाय dt ची व्हॅल्यू वेगळी येणार ना. इथे वेगवेगळ्या x आणि वेगवेगळ्या y च्या व्हॅल्यूसाठी वेगवेगळ्या dx बाय dt भेटेल. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेगवेगळ्या पोझिशनला किंवा वेगवेगळ्या x ला dx बाय dt ची वेगवेगळी व्हॅल्यू असणार आहे. येस, आता आपण ह्याला सोडवूया. ठीक आहे. ओके, तुम्हाला हे डायग्राम कळलेले, डायग्राम काढले तुम्ही, तो पुसून भरले. Yes. Okay, so we had been given that when, so finding dx by dt when what, तुमचा ब्रेड किती होता, ब्रेड किती होता 4 है ना. येस, when the bread was 4 मीटर away, म्हणजे x ची व्हॅल्यू 4 आहे. So then put, so of course when x ची व्हॅल्यू 4 असेल तर y ची व्हॅल्यू किती असणार आहे. when x ची व्हॅल्यू 4, when it is 4 मीटर away from है ना. when x ची व्हॅल्यू is 4, y ची व्हॅल्यू किती असणार आहे, it will be 3. It will be 3. So you can write when x equals to 4 and y equals to 3. जे तुम्ही मगाशी बघितले, just put it. हां, एक मोठा असा प्रॉब्लेम झालाय. ह्याचं जेव्हा डिफरन्शिएशन आपण करतो ना, बरोबर आहे, देयर इज नो प्रॉब्लेम. हे कळलं ना, एक्स स्क्वेअरचं 2x इंटू dx बाय dt कसं केलं ते आपण मगाचं रिलेशनशिप 4π r स्क्वेअरचं कसं आलेलं, dr बाय dt हे आलं लक्षात आहे ना, तसंच आलेलं. एकदा सांगू का परत एकदा. बघा, d dt ऑफ एक्स स्क्वेअर विल बी रिटन एज d dx ऑफ एक्स स्क्वेअर इंटू d dt. असं आपण केलेलं आहे. ठीक आहे, इंटू dx बाय dt. आलं का लक्षात. हे d आणि dt आता सध्या नाही आहे, हे असं क्वेश्चन दिसते की नाही तुम्हाला. हे क्वेश्चन आहे, ह्याला काय केलं मी, मल्टिप्लाय बाय dx आणि मल्टिप्लाय बाय dx. ह्याचं उत्तर काय येतं 2x. हे जसं तसं इथे लिहिलं. मी मगाशी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. परत तुम्हाला आता इथे त्याचंच वापरलं आपण, परत लिहायची गरज नाही ना. एकदा समजलं ना. येस, ओके. येस, सो लेट्स पुट द व्हॅल्यूज. y ची व्हॅल्यू पुट करूया. y ची व्हॅल्यू काय आहे सांगितलं त्यांनी, when it is 4 meter away. Yes, put the value, y is 3, x is divided by dt is 2 equals to minus x value will equal 4 dx by dt है ना. सो मायनस आहे याचा अर्थ काय की x ची व्हॅल्यू काय होती,
जेव्हा एक्सची व्हॅल्यू कमी असणार आहे तेव्हा वायची व्हॅल्यू वाढणार आहे, बरोबर ना. तुमचा लॅडरमध्ये का एक व्हॅल्यू कमी तेव्हा एक व्हॅल्यू वाढते. याचा अर्थ काय, द ॲडिशन इज किंवा द रेट इज सच दॅट एक व्हॅल्यू कमी होतं दुसरी व्हॅल्यू वाढणार आहे ओरिजिनपासून. ओके या, कारण ह्याला आपण कोऑर्डिनेट ॲक्सिसमध्ये कन्सिडर केलं आणि वायच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुट केला की बरोबर तुम्हाला आन्सर येईल. कुठून कोण पॉझिटिव्हने वाटतं कुठून कोण निगेटिव्ह वाटतं. आता आपण एक्सची व्हॅल्यू काय पुट केली बघा, एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आपण +4 पुट केले है ना. लॅडर जर आपण असं कन्सिडर केलं असता हां तर वायची व्हॅल्यू काय होती, पॉझिटिव्ह होती ना. येस, द ब्रेड वॉज वॉट पॉझिटिव्ह है ना. या तर ब्रेडची व्हॅल्यू किती कन्सिडर केलेली आपण, नाही हां ब्रेडची व्हॅल्यू 3 मीटर झाली, वायची व्हॅल्यू 3 मीटर झाली आणि एक्सची व्हॅल्यू किती झाली -4. and here has axis, but you just put with that value also, so you can get the answer. Okay, yeah, so x value का put करें minus of the x is -4 है ना. yeah, त्याच्यावर काय करेल तुम्हाला 6 3 to the 6/4 that is dx by dt ना. so dx by dt काय होतं, dx by dt is 3/2 centimeters per second है ना. dx by 2 is 3/2 centimeters per second. आता इथे dx by dt is just its rate, की x पासून तो वाढतोय का, it's just its rate. क्लियर आहे ना. yeah, okay, let's take more problems. okay, चला एखादा आता इंटिग्रेशनवर प्रॉब्लेम बघूया. काय छान छान इंटिग्रेशनवर काय प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, हां इंटिग्रेशन काय प्रॉब्लेम बघूया. मग आपण लोकल मिनिमम मॅक्सिमम आपण वरतून बघू की फाइंड द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ सर्कल. सर्कलचा एरिया काढायला सांगितलं आहे, तर फॉर्म्युला काय यूज कराल, एरियाचा सर्कलचा फॉर्म्युला काय यूज कराल. एक सर्कल बनवायचं आहे, सर्कल कसा बनतो, एक दोरी ठेवा, त्याच्यावर दुसरी दोरी ठेवा, त्याच्यावर दुसरी दोरी ठेवा, त्याच्यावर तिसरी दोरी ठेवा, त्याच्या अराउंड 5वी दोरी ठेवा. काय बनेल तुम्हाला, सर्कल बनेल ना. आणि सर्कलचा एरिया कसा काढणार, सगळ्या दोऱ्या तुम्ही अशा लांब 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 अशा ठेवल्या, कापून अशा ठेवल्या है ना. येस, तो व्हॉट यू कॅन गेट हियर की दिस इज फॉर्म बाय व्हॉट, एखादं एक स्ट्रीप कन्सिडर केली तुम्ही, एखादी एक ह्याची स्ट्रीप कन्सिडर केली, एखादा एक पार्ट स्टडी केला, तर त्याचा काय होतं, एक लेंथ किती असणार आहे, इट विल बी 2πr. त्याचा लेंथ किती असणार आहे, इथून इथेपर्यंत 2πr असणार आहे ना. सो व्हॉट इज दॅट, इट इज जस्ट नथिंग बट अ सर्कल विथ हॅव्हिंग अ लेंथ. आणि हा तुमचा काय एरिया वाढतोय, एका एरिया ऑफ सर्कल बनताना प्रोसेस काय होणार आहे, त्याचा सर्कमफरन्स असणार आहे ना, तो हळूहळू वाढणार आहे, जसं तुमचा बलूनचाच कन्सिडर केलेला आहे ना. तर सर्कमफरन्स किती आहे ह्या पार्टचा, इट विल बी 2πr. आणि याचा रेडियस वाढतोय म्हणून काय केलं, कन्सिडर केलं की तो एरिया बनतोय है ना. तर रेडियस इन्क्रीज होण्याची प्रोसेस काय आहे, इट इज गोइंग टू इन्क्रीज बाय व्हॉट लेंथ, तो लेंथ किती आहे, दॅट लेंथ इज नथिंग बट dr, दॅट थिकनेस इज नथिंग बट dr. मग dr थिकनेसने वाढत चाललाय, कधीपर्यंत वाढणार आहे, फ्रॉम 0 टू अ फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ, त्याचा रेडियस कॅपिटल आहे एवढा रेडियसपर्यंत वाढणार. एरिया काय असतो, व्हॉट इज एरिया, तो DA, छोटे छोटे एरिया आपण कन्सिडर करूया. DA विल बी व्हॉट, द एरिया ऑफ दिस स्ट्रिप, द एरिया ऑफ द स्ट्रिप. तर हा स्ट्रिप किती आहे, याच्या लेंथ आहे 2πr आणि हाईट आहे dr, हाईट आहे dr. तर असे आपल्याला स्ट्रिप वाढवायचे आहेत, असे ॲक्च्युली DA आपल्याला एकत्र करायचे आहेत. तसं इंटिग्रेशनमध्ये शिकलं तुम्ही, इंटिग्रेशनमध्ये शिकला तुम्ही की DA जे आहे तुम्ही ते तुम्ही काय करता, हळूहळू असे अक्युमुलेट करत जाता है ना. या ठीक आहे, नाही तुम्हाला हे इंटिग्रेट करायचं. मग एका DAचा एरिया काय काढलं तुम्ही, DA विल बी इक्वल्स टू व्हॉट, y इंटू dx होतं ना. y म्हणजे कोण, तुमचा आन्सर, तो तुमचा कोण आहे आता, ॲट एन गिवन पॉईंट 2πr आहे, तो किती आहे 2πr. आणि dx म्हणजे थिकनेस, तो किती आहे dr. हा काय झाला तुमचा DA झाला, ठीक आहे ना. सो युअर DA इज नथिंग बट व्हॉट, टोटल एरिया इज नथिंग बट व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ DA. कुठेपर्यंत कुठून कुठेपर्यंत इंटिग्रेट करायचं तुम्हाला डेफिनेटली करायचं, कारण की कुठेपर्यंत वाढवायचं, 0 टू कॅपिटल R. So you have to integrate within 0 to capital R,
झिरो टू कॅपिटल आर पर्यंत इंटिग्रेट करायचं आहे. तर तुमचं काय होऊन जाईल, एरिया येऊन जाईल. फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ झिरो टू आर, डी ची व्हॅल्यू किती आहे, 2 पाय आर डी आर है ना, 2 पाय आर डी आर फ्रॉम द लिमिट्स 0 टू आर, 0 टू आर है ना. आता ह्याचं इंटिग्रेशन काय येतं, 2 पाय आर डी आरचं इंटिग्रेशन, 2 पाय तर कॉन्स्टंट आहे, आरचं इंटिग्रेशन काय, आर स्क्वेअर बाय 2, आर स्क्वेअर बाय 2, 2 से गेट 2 विथ पुटिंग द लिमिट 0 टू आर. ठीक आहे. आता व्हेरिएबल कोण आहे तुमचा, आर व्हेरिएबल आहे ना, आर व्हेरिएबल आहे. तर आरच्या ठिकाणी कॅपिटल आर एकदा पुट करा, 0 एकदा पुट करा, आन्सर येऊन जाईल तुमचं. डेफिनेट इंटिग्रल कॅपिटल आर पुट केलं की काय होईल, पाय आर स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, आन्सर किती येतं, पाय आर स्क्वेअर येतं. ठीक आहे. दिस इज द एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह केला. इंटरेस्टिंग आहे. येस. ओके. हे झालं इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन. हे काय झालं, इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन, की आपण एरिया ऑफ सर्कल पण फॉर्म्युला काढू शकतो. व्हेरी गुड. तसंच तुम्हाला कायनॅमेटिकल इक्वेशन्स जे आहेत, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बी इक्वल्स टू यू प्लस यू टी, ते पण डिराईव्ह करता येतात. आपण एक बघूया, फाईन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. एका डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी विचारलं काय. द मोमेंट ऑफ इनर्शियाचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, इट इज एम आर स्क्वेअर. काय असतं, एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर म्हणजे काय, एखादा ॲक्सिस आहे आणि त्याच्या अक्रॉस एक मास आहे, पॉईंट मास आहे एम. हा पॉईंट मास काय करतोय, गोल 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 फिरतोय याच्या भोवती. काय करतोय, गोल 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 फिरतोय. तर त्याला, तर दॅट पार्टिकल विच इज गोइंग टू रोटेट, त्याला थांबवायला किंवा त्याला स्टार्ट करायला ऑपोजिशन किती असतं. जसं एखादी वस्तू, मला मास आहे, त्याला मला मूव्ह करायचं आहे, तर मूव्ह करायला मला किती ऑपोजिशन लागतं, किंवा आय हॅव टू ओव्हरकम इट्स ओन मास ना. मला मास, ह्याला ॲक्सेलरेट करायचं, 0 टू एनिथिंग, ह्याला व्हेलॉसिटी द्यायची, तर मला ॲक्सेलरेट करायचं. ॲक्सेलरेट करायला मला काय लागणार आहे, एनी बॉडी कॅनॉट ॲक्सेलरेट ऑन इट्स ओन. न्यूटन्स लॉज तुम्ही शिकलाय 9th स्टँडर्डला. त्याला तुम्हाला काय करायला लागतं, यू हॅव टू अप्लाय फोर्स. व्हॉट इज फोर्स, त्याचा मोमेंटम आता 0 आहे, त्याचा मोमेंटम काहीतरी चेंज करायचं आहे, त्याला काहीतरी मोमेंटम द्यायचं आहे. सो तो मोमेंटम किती देणार आहे तुम्ही, जो काही देणार तुम्ही, किती वेळात देणार आहे, दिलेल्या वेळात देणार. तर दिलेल्या वेळात जेवढं मला मोमेंटम चेंज करायचं आहे तेवढं मला फोर्स लावायला लागणार आहे. आणि ॲक्सेलरेशन तर त्याचं होणारच आहे, दिसणार आहे तुमचं. मग ॲक्सेलरेशन जर होणार असेल, काहीतरी दिसणार असेल, तर मग वेगळं काय आहे ह्याच्यात, तर वेगळं काय आहे, इट्स ओनली मास. सो मास इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मास इज अपोजिंग, दॅट इज वाय द बॉडी कुड नॉट ॲक्सेलरेट ना. कारण की ॲक्सेलरेट इज जस्ट अ टर्म. तुम्ही विदाउट मास असेल तर ॲक्सेल, बॉडीला, हाताला मी स्पेसला काय कन्सिडर करू शकतो, इट इज मुव्हिंग. स्पेस इज वॉट ऑन, काय फिक्स्ड व्हॅल्यू नाही. जर मला एखाद्या बॉडीला ॲक्च्युअली पोझिशन ॲक्सेलरेट करायची आहे, तर आय हॅव टू, कायनॅमेटिकल इक्वेशन्समध्ये मास नव्हता ना, है ना. मग जर तुम्हाला एखाद्या बॉडीला डिस्प्लेस करायचंच आहे, सो वॉट यू हॅव टू डू इट, यू हॅव टू अप्लाय फोर्स. मगच ते ॲक्सेलरेशन दिसणार आहे तुम्हाला, अदरवाईज ते ॲक्सेलरेशन झालंही दिसणार नाही. जे फोर्स आहे याचा अर्थ काय, ॲक्सेलरेशनला आपण काय केलं आहे, ॲक्सेलरेशनला आपण काय केलं, ॲक्सेलरेशन कॅन बी काउंटेड ओनली बिकॉज यू हॅव मास. सो मास इंटू ॲक्सेलरेशन इज नथिंग बट फोर्स. सो मास वॉज अपोजिंग दॅट. तसं इथे गोल फिरणाऱ्या वस्तूला काय अपोज करतं, एम इंटू आर स्क्वेअर. ही लक्षात ठेवा. जे ह्याला म्हणतो आपण इनर्शिया म्हणतो. काय म्हणतो, इनर्शिया. व्हॉट इज इनर्शिया, ऑपोजिशन फॉर अ बॉडी टू मूव्ह. आणि कारण की गोल फिरणार आहे, ह्याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो ह्याला, इनर्शिया ऑफ रोटेशन. त्याला काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. हां, तर हा डिस्कसाठी पण काढायचा असतो. एक डिस्कसाठी एक फॉर्म्युला. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात, तर इथे मास आहे आणि त्याचा रेडियस आहे, त्याच्याशी का आर स्क्वेअरवर रेडियस आहे. आर स्क्वेअरवर काय आहे, रेडियस. तुम्ही काय कन्सिडर करणार आहे, की ह्याला एक रिंग म्हणून कन्सिडर करणार आहे. काय कन्सिडर करणार आहे, ह्या डिस्कला काय म्हणून कन्सिडर करणार आहे, की एक रिंग म्हणून कन्सिडर करणार आहे. ओके. रिंगचा इनर्शिया किती असतो, रिंग इज ॲज इफ अ रिंग म्हणजे काय, तो एक फिक्स्ड मास आहे आणि फिक्स्ड रेडियसवर ठेवलेला आहे. रिंग म्हणजे काय, फिक्स्ड मास आणि फिक्स्ड रेडियसवर ठेवलेला आहे. येस. मग त्याचा इनर्शिया किती झाला, त्याचा आय विल बी इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. ठीक आहे. मग तुम्हाला त्यांनी विचारलं डिस्कचं विचारलं, तर डिस्क इज व्हॉट इज अ डिस्क. डिस्क इज मेड अप ऑफ व्हॉट,
कम्प्लीट फ्लॅट आहे ना हा डिस्क, असा बनवलेला आहे ना. डिस्क कॅन बी मेड अप ऑफ व्हॉट, नंबर ऑफ स्मॉल रिंग्स. डिस्क कॅन बी मेड अप ऑफ व्हॉट, जस्ट नंबर ऑफ स्मॉल रिंग्स. येस. आणि त्याची थिकनेस किती असेल, अगेन इट्स थिकनेस विल बी जस्ट लाईक नाव. इट्स थिकनेस विल बी व्हॉट, डी आर. थिकनेस विल बी व्हॉट, डी आर. त्याचा एरिया काय असेल, त्यांचा एरिया मगाशी बघितला तसाच 2πr dr असेल है ना. डिस्क बनताना जसं सर्कल बनलं तसंच डिस्क बनणार आहे ना. येस. आपण काय कन्सिडर करणार आहोत इथे, वी आर गोइंग टू कन्सिडर अ मास पर युनिट लेंथ कन्सिडर करणार. टोटल मास ऑफ द डिस्क इज प्रोपोर्शनल टू अ टोटल एरिया. हां, जेवढा जास्त एरिया तेवढा मास. मास अपॉन एरिया इज नथिंग बट अ कॉन्स्टंट विच इज कॉल्ड इट एज व्हॉट, सिग्मा. इट इज कॉल्ड इट एज व्हॉट, सिग्मा. तर आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, ह्या ह्याचा मास काढायचा आहे. हा जो डिफरन्शिएबल एलिमेंट आहे ना, डिफरन्शियल एलिमेंट कोण आहे तो स्ट्रिक. त्याचा तुम्हाला काय काढायचं आहे, मास. त्याचा मास कसा काढणार आहे, सो वी विल कॉल इट व्हॉट, dm. आता तुमचा डी झाला ना, dm विल बी इक्वल्स टू व्हॉट, m इक्वल्स टू व्हॉट, m इक्वल्स टू सिग्मा इंटू ए. तर dm विल बी इक्वल्स टू सिग्मा इंटू व्हॉट, da है ना. मग तुमचा इनर्शिया ऑफ डिस्क काढायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, यू हॅव टू यूज एम आर स्क्वेअरच्या ऐवजी काय यूज करणार तुम्ही फॉर्म्युला, आय विल बी इक्वल्स टू व्हॉट, आर स्क्वेअर इंटू dm यूज करणार आहे. काय व्हॅल्यू फॉर्म्युला यूज करणार आहे आता, आर स्क्वेअर इंटू dm. कारण की प्रत्येक वेगवेगळ्या आरला वेगवेगळा मास आहे, मग वेगवेगळ्या स्ट्रिपचं काय असणार, वेगवेगळा इनर्शिया असणार आहे ना. हा तुमचा रिंगचा इनर्शिया आहे की नाही, इथे एम नाही यूज करणार आहे. काय तर रिंगची मास किती आहे, dm आहे त्या रिंगचा मास. इंटिग्रेशन ऑफ dm आर स्क्वेअर, त्या रिंगचा काय तुमचा इनर्शिया आहे. मग तसं इनर्शिया तुम्हाला 0 टू कॅपिटल आर पर्यंत इंटिग्रेट करायचं. 0 टू कॅपिटल आर पर्यंत तुम्हाला इनर्शिया ऑफ काय होऊन जाईल, एक रिंग डिस्क बनली असं म्हणून आन्सर करणार आहे. ओके. तुम्हाला इथे मी ऑलरेडी फॉर्म्युला दिला आहे, त्याचं तुम्हाला डायरेक्टली काय करायचं, इंटिग्रेशन करून इनर्शिया काढायचं. ओके. सो यस टू सी हिअर, आर स्क्वेअर इंटू डीएमच्या ठिकाणी काय पुट करणार, सिग्मा डी ए. डीएच्या ठिकाणी काय पुट करणार आहे, 2πr dr. हा झाला तुमचा इनर्शिया. डी आय झाला 0 टू आय. इनर्शिया व्हॅल्यू फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. जस्ट इफ यू पुट द व्हॅल्यू, सिग्मा 2π कॅन्सल आहे, कॉन्स्टंट आहे. आर क्यूबचं इंटिग्रेशन काय असणार, आर रेज टू 4/4. इथे जर 0 टू कॅपिटल आर पुट केलं तुम्ही व्हॅल्यू तर काय असणार आन्सर. आणि सिग्माची व्हॅल्यू काय पुट केली, एम अपॉन ए. म्हणजेच काय, एम अपॉन एरिया ऑफ सर्कल इज पाय कॅपिटल आर स्क्वेअर है ना. फुल मास केला की मी फुल एरिया घेतला है ना. येस. आणि इथे हा व्हॅल्यू पाय पकडला आणि काय कन्सिडर केलं, हा 2 जसं जसं पकडला, ठीक आहे. आणि आरला काय आलेला, आर रेज टू 4. पाय गेट कॅन्सल. आन्सर येतं एम आर स्क्वेअर बाय 2. हा झाला इनर्शिया. ओके. तर हे झालं ॲप्लिकेशन. ओके. हा जो ॲप्लिकेशन आहे तो व्हेरी हाय ॲप्लिकेशन आहे, तुम्ही शिकणार आहात इंटिग्रेशन रोटेशनल मेकॅनिक्समध्ये. पण जस्ट तुम्ही लिहून घ्या, वॉट एव्हर इज रिटन हिअर, जस्ट इट शुड बी देअर विथ यू. एक असे ॲप्लिकेशन मिळेल, तर इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन आहे, तुम्ही काही काढू शकता. ठीक आहे. मॅक्झिमर मिनिमर आज तुम्हाला मी डाऊट सेशनला प्रॉब्लेम देणार ते तुम्हाला सोडवायचे. ओके.